राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका महिला अधिकाऱ्याच्या संरक्षणासाठी कृष्णाची भूमिका घेणार का, कृष्णाचा अवतार घेणार का असा प्रश्न विचारला जातोय। कारण श्रमजीवी संघटनेने पालघरमध्ये जो मोर्चा काढलेला होता त्यावेळेला आपल्याला धक्काबुक्की करण्यात आली, आपल्याशी गैरवर्तन झालं असं निधी चौधरी यांनी म्हटलंय, तसे आरोप त्यांनी केलेत आणि आपली अवस्था ही सीता आणि द्रौपदी सारखीच असल्याचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय। निधी चौधरी 2011च्या बॅचच्या IAS अधिकारी, सध्या पालघर जिल्हा परिषदेच्या CEO आहेत। पण रेड कार्पेट सर्व्हिसमध्ये सुद्धा त्यांना सीता आणि द्रौपदी सारखी अगतिकता सहन करावी लागते। प्रकरण 24 एप्रिलचे आहे। श्रमजीवी संघटनेने विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला। पालघर जिल्ह्यातील बालकांना सकस आणि दर्जेदार आहार मिळावा, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवावं अशा मागण्या होत्या। यावेळी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी निधी चौधरींना घेराव घातला आणि धक्काबुक्की केली। त्यामुळे व्यथित झालेल्या निधी यांनी ट्विटरवरून आपला संताप आणि अगतिकता व्यक्त केली। भगवान कृष्णामुळे द्रौपदी वाचली, इथं पोलीस अधिकाऱ्यांमुळे अनुचित घटना टळली, पण अजूनही छळवाद थांबलेला नाही। सीतेला तिच्या इच्छेविरोधात अशोकवनात डांबणं आणि महिला अधिकाऱ्याला घेराव घालून बंदी करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत का, असा सवाल निधी यांनी ट्विटरवरून केलाय। ज्याची दखल घेऊन श्रमजीवीच्या विवेक पंडितांसह 17 जणांना अटक करण्यात आली आहे। जे काही माझ्यापर्यंत आले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इश्यू हा त्यांच्या लेवलचा नव्हता, ज्या ते सॉल्व्ह करू शकत होत्या। ते काही राज्यव्यापी प्रश्न होते आणि ज्या पद्धतीने तो हाताळला गेला ते वर करणे आता तरी चुकीची पद्धत दिसत आहे। त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना मी बोलून घेईन आणि त्यांना पूर्णपणे प्रोटेक्शन देऊ। त्यांचं बरोबर असेल तर त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू। श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र निधी चौधरी यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। सोशल मीडियामध्ये जे काही त्यांनी टाकलं त्यात प्रत्यक्ष घटनेचा काहीही संबंध नाही, कुठलीही धक्काबुक्की त्यांना झालेली नाही, त्या महिलेचा सन्मान कुठेही भंग होईल या पद्धतीचं कोणतंही कृत्य झालेलं नाही। आणि हे सर्व पोलिसांच्या समक्ष झालं असताना ज्या पद्धतीचा प्रचार सोशल मीडियावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला आणि तो गुन्हा ज्या पद्धतीचा दाखल झाला, आफ्टर थॉट पूर्ण विचारांती तो गुन्हा दाखल झाला। एखाद्या IAS महिलेला जर इतका मनस्ताप सहन करावा लागत असेल तर राजकीय दबावाखाली नेमकं काम तरी कसं होतं हा प्रश्न आहे। प्रधान सचिवांनी या घटनेची चौकशी करावी आणि चौकशी करून फुटेज तपासावं, कारण शेवटी कार्यालयांच्या आतमध्ये फुटेज असतं आणि ते स्वतः मुख्यमंत्र्यांना त्याचा अहवाल देऊन त्याच्यामध्ये जो योग्य असेल तो त्यांनी निर्णय करावा असं मी म्हणेन। परंतु ही जी आहे प्रकार सगळा तो निश्चितपणे व्यथा वाटावी असाच आहे। सामाजिक आणि राजकीय आंदोलन हा नित्याचा भाग आहे। लोकांच्या हितासाठी लढताना महिला अधिकारी आणि त्यांच्या सन्मानाला धक्का लागू नये याचीही काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे। नाहीतर आजच्या युगातही सीता द्रौपदीला रावणाचा धोका असल्याचा आभास समाजासाठी आणखी धोकादायक ठरू शकतो। प्रभाकर कुडाळकर सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पालघर।